सलामीची जोडी खरवई संघाकडून यावेळेस पाहतोय आपण दिनेश वाघ अंबरनाथ तालुक्यातून आलेला हा संघ बदलापूर तालुक्यातील हा संघ खरवई आणि त्यामधील हे मोठं नाव दिनेश वाघ भरपूर चर्चेत असलेला येस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय बरीचशी मैदान ज्याच्या फलंदाजीवरती मात्र ज्याने बरीचशी मैदान गाजवली आहेत तो दिनेश वाघ ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय जबरदस्त फलंदाज आहे मात्र खांदा संघासमोर कसा खेळणार पहिला चेंडू आडव्या बॅटने बॅकवर्ड फिरले किंवा रिझन मध्ये चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला अडवला गेला मात्र या चेंडूवरती कुठली धाव येत नाहीये स्वतःला थांबवलाय दिनेशने पहिला चेंडू निर्धाव फेकला जातो गोलंदाज विजय या गोलंदाजाकडून विजय नाईक गोलंदाजी करतो पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता मात्र कुठली धाव येत नाहीये यावेळेस बाउन्सर वापरला गेलाय या ठिकाणी वाईट साठी रेफर केला गेलाय तिसऱ्या पंचांना चॅलेंज केला जातोय टेक्निकल पंच या ठिकाणी पाहतील अतिरेकी उचली या चेंडूने घेतली असेल तर स्वेर चेंडू नक्कीच घोषित केला जाईल येस पंचा स्पेअर चेंडू आहे डोक्याच्या वरून हा चेंडू गेलाय फलंदाजाच्या टेक्निकल पंच या ठिकाणी स्टार टेनिस वर्ल्ड यांच्या माध्यमातून हे सर्व चेकिंग केले जाते आणि 12 प्रतिनिधी देखील या ठिकाणी आहेत स्पेअर चेंडू अवांतर धाव मात्र या ठिकाणी मिळते खरवई संघाला यावेळेस टॅप केलाय चेंडूला सन्मान दिला एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक सुदाम नाईक त्या ठिकाणी तैनात दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय 3 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या चेंडू निर्धावाला दुसऱ्या चेंडू स्क्वेअर हाताला तिसऱ्या चेंडूवरती येतील 2 धावा आणि 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 3 धावसंख्येवरती दिनेश वाघ चांगला फलंदाज आहे मोठे फटके मारणार हा फलंदाज मात्र यावेळेस फुटत चेंडू पंचांनी नो चेंडू घोषित केला आणि त्यावरती आक्रमण पाहायला मिळालं दिनेश वाघच्या बॅट मधून आला हा जबरदस्त माटे हिट षटकार ठोक विजय षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचलाय खरवई संघ फ्री हिटचा चेंडू या चेंडूवरती मोठा प्रहार करणं गरजेचं होतं दिनेशला
मात्र स्वतःवरती निराश पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला थोडासा लांब फेकला जातो गोलंदाज विजय नाईक या गोलंदाजाकडून. चतुर गोलंदाज, चांगला गोलंदाज आहे. यावेळेस चांगला चेंडू हाताळला, मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव येते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 11 या धावसंख्येवरती. ऋषिकेश रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र येस, मात्र पंच आमच्याकडे बोलले आहेत. प्रयत्न असं पण ठरले जरूर, मात्र पंच आमच्याकडे बोलले. स्पेस चेंडू घोषित केलाय. अवांतर धावच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार वारंवार त्या चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न वारंवार करतो ऋषिकेश हा फलंदाज, मात्र असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. कमबॅकिंग गोलंदाजी. हा चेंडू डॉट येतोय. धावफल केला, मात्र रोख लावली गेली. 5 चेंडू मागे 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी करत असताना विजय कमबॅक केलाय. विजयने एक षटकार आलाय जरूर ह्या चेंडूवरती, मात्र तदनंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रिव्हर्स. 3 चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय या फलंदाजाचा. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. शतक क्रमांक पहिला या ठिकाणी संपला. धावफलक जाऊन पोहोचल्या 12 या धावसंख्येवरती. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले षटक हातात गोलंदाज सुनील नाईक. एक वेगवान गोलंदाज खांदा संघाचा. त्याच्या समवेत मात्र अगेन्स्ट पाहायला मिळतोय दिनेश वाघ. 5 चेंडू मध्ये 9 धावा, 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. इथून पुढे चांगली फलंदाजी करावी लागेल या फलंदाजाला. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खालीच राहिला. थोडासा प्रेशर मध्ये असेल दिनेश वाघ, कारण बादल सवार आहे आज नाहीये आणि त्या प्रेशर मध्ये नक्कीच खेळत असताना दिसतोय फलंदाज दिनेश. मात्र दिनेश वरती पूर्ण जबाबदारी असेल आपल्या संघाची. चांगला फलंदाज. 1 षटकार आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीर रेषेला चेंडू अदरलाय. जोरकस मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन, मात्र प्रयत्न असफल ठरला. शरीर रेषेवर जाऊन चेंडू अदरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. 2 चेंडू निर्धाव वालेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुनील नाईक ते सरार चेंडू वारंवार त्या गोलंदाजाकडून हाताळले जात आहेत. वेगावरती स्वार खांदा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातो गोलंदाज यावेळेस हवी ठरतो दिनेश वाघ वरती. यावेळेस खोलात टाकलाय चेंडूला. या चेंडूवरती मात्र प्रति उत्तर नव्हतं आणि त्या चेंडूवरती येईल 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. पंच लेग पाहिजे एका धाव.
बॅट कट लेग बाईज. यावेळेस मात्र झेल सोडला जातोय. त्या मोबदल्यात मात्र एक धाव मिळेल. एका धावेच्या साइन धावफलक जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज सुनील मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या गोलेच्या वेगाने चेंडू निघून जातो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज सुनील चांगली गोलंदाजी करतोय. सुनीलने 2 धावा खर्ची केल्यात. धावफलक जाऊन पोहोचले 14 धावसंख्येवरती. 2 षटक कसे तरी खेळून काढण्याचा प्रयत्न दिसतोय दिनेशचा आणि शेवटच्या अटॅक करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर रेंज आणि फलंदाज दिनेश वाघ बाद डीजे. वैयक्तिक पहिला शतक हाताळतो गोलंदाज सुदाम नाईक. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल ठरतोय की काय? सक्सेसफुल ठरलाय. ऋषिकेश या फलंदाजाचा सक्सेसफुल रिव्हर्स अटेम्प्ट. या चेंडूवरती येतील 4 धावा आणि 4 धाबीच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 18 वरती. बराच काल मात्र धावसंख्येला रोख लावली गेली होती आणि तदनंतर आलेला हा चौकार. थँक्यू खेळ सोडला होता ऋषिकेश या फलंदाजाचा आणि तदनंतर चौकार आलाय. सुदाम नाईक वरती हल्ले चढवले जात आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. वेगाने चेंडू हाताला जातोय सुदाम कडून. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी सुदाम कडून पाहायला मिळते. या वेळेस हेलिकॉप्टर मात्र शॉर्ट मिडऑन क्षेत्रामध्ये लँड झालाय. फलंदाज होईल ऋषिकेश बाद. थोडीशी वाईट अवस्था पाहायला मिळते खरबई संघाची डीजे. ऋषिकेश बाद झाला आणि तदनंतर
मनीषला पाहतं ऑन स्ट्राईक फलंदाज सुदाम नाईक चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती चौकार यानंतर यावेळेस लॉंग लेग सीमारेषे पलीकडे चौकार स्टायलिश प्रहार डिझे यावेळेस लोवर चेंडू हाताळलाय मात्र फटका फसलाय झेल खाली क्षेत्ररक्षक चुकी करतोय झेल जमिनीला दान झाले आणि डोक्याची घंटा मात्र फेकी चुकीची कलेक्शन चुकीचं त्या मोबदल्यात मात्र येतील 2 धावा आणि 2 धाबीच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती 2.5 चा खेळ संपलाय तिसरं शतक मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकी झालेत 5 चेंडूची फेकी झाली आहे 24 धावा धावफलकावरती आले तर शेवटचा चेंडू या चेंडूवरती एखादा मोठा फटका मारावा लागेल मनीषला यावेळेस अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय मात्र एकच धाव येते एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती शेवटचं शतक का अजूनही शिल्लक असेल या शतकात धावा जमाव्या लागतील स्पीडअप करायचंय पंच थोडं स्पीडअप करा 1:11 झालेत अजूनही एक सामना पहिल्या फेरीतील एक सामना अजूनही बाकी आहे स्पीडअप करा पंच प्लीज तुम्हाला देखील विनंती करतोय थोडासा स्पीडअप करा खांदा टीम तुम्हाला देखील विनंती करतोय स्पीडअप करा वेळेचं महत्व आहे खांदा टीमला कारण वेळेवर या ठिकाणी पोहोचले आणि तुम्हाला सांगण्याची गरज देखील नाहीये तुम्ही देखील थोडस स्पीडअप करा कारण आयोजकांची देखील खूप मेहनत असते हे आयोजन करणं सोपं नाहीये मित्रांनो नाईटचं शेवटचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय नवनाथ आलाय पहिला चेंडू पायावरती आदरला होता डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता मात्र एक धाव येते एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवरती क्रिकेटला जरतरचा महत्व नाहीये सरड्या सटका रंग बदलणारा हा क्रिकेट पाहायला मिळतोय पहिल्या शतकात 12 धावा आल्यानंतर कुठेतरी वाटले होते धावसंख्या येथील दिनेश वाघ बाद झाला आणि धावसंख्येला रोख लागले पहिल्या चेंडूवरती आले सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवरती ऋतिकला पाहतो ऑन स्ट्राईक फलंदाज ऋतिक चांगला फलंदाज आहे मात्र खोल्यात टाकलाय चेंडूला शॉट मिडन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राम नाईक जुना जाणता खेळाडू भरपूर अनुभव असलेला हा खेळाडू आजही मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि ह्या चेंडूवरती देखील सिंगल आले सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 वरती अजूनही 4 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक असेल या 4 चेंडूवरती किती धावा जमवणार हे देखील पाहणं गरजेचं असेल मनीष आणि ऋतिक दोन्ही फलंदाज प्रयत्न मात्र करतायत मात्र क्षेत्ररक्षण देखील त्याच दिशेने लावला गेला ज्या दिशेने मात्र गोलंदाजी होते आतापर्यंत हवी ठरलाय खांदा टीम यावेळेस चांगला फटका मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बनलाय दर्शक चेंडू थांबणार नाही सीमारेषे पलीकडे चौकार ठोक डिझे
खरोबे टीमच्या उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, शरीरावरती चेंडू आदळलाय, मात्र एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र एकच धाव. एक धाव येते आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 32 या धावसंख्येवरती. ऋतिक आलाय, ऋतिक देखील चांगला फलंदाज आहे, मात्र ऋतिकच्या बॅट मधून अजूनही मोठे फटके येत नाहीये. 2 चेंडू उर्वरित, 2 चेंडूवरती प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मोठा प्रहार, फटका फसलाय, झेल खाली सुदाम नाईक. चुकी होत नाहीये, फलंदाज होईल बाद. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती 3 गड्याच्या मोबदल्यात खरोबाई संघाची. अंदाज शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ही धाव दिली जाणार नाहीये. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाल्या 32 धावा धावफलकावरती. येणारे 24 चेंडू आणि 33 धावांचा आव्हान खांदा संघासमोर ठेवलाय. लगेचच मैदानामध्ये खरवे टीम आपण मैदानात उतरायचं आहे विनंती करतोय. खरवे टीमच्या संघनायकाला आपली टीम प्लेइंग 11 घेऊन लगेचच मैदानामध्ये जायचं आहे आणि खांदा टीम आपण देखील मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि लगेचच आपली सलामीची जोडी. बरेचसे प्रेक्षक वर्ग अजूनही हा सामना पाहण्यासाठी थांबले आहेत. दिनेश वाघने मात्र प्रेक्षकांना नाराज केलाय. दिनेश वाघच्या बॅट मधून एक षटकार आला, एक षटकार वगळता फलंदाज बाद झालाय. आता सुदाम नाईकची फलंदाजी पाहण्यासाठी थांबलेत. हा क्रेज आहे, क्रिकेटचा क्रेज आहे आणि फलंदाजांवरती प्रेम पाहायला मिळतोय. फलंदाजी पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग आले आहेत.
नेक्स्ट मॅच वाशिवले आणि खंडाला. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी लगेचच आपले संघनायक पाठवायचे आहेत. वाशिवली संघाचा संघनायक आणि खंडाला संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच यायचंय. सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये पाहतोय. सुदाम नाईक आणि नवनाथ नाईक अशी जोडी खेळ मैदानामध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज दिनेश वाघ यावेळेस पाहतोय. 33 धावांचं आव्हान. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाज दिनेश या गोलंदाजाकडून. फलंदाज तेवढाच ताकदवर आहे मात्र निराश केलाय प्रेक्षक वर्गांना. तर यावेळेस मोठा प्रहार फटका चांगला आहे. चेंडूला भिरकावलाय. डीप मिड विकेट रिजनच्या डोक्यावरून जबरदस्त माहिती षटकार ठोकपटीचे. थँक्यू षटकार आलाय आणि षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज दिनेश या गोलंदाजाचा. पॅड स्लिप सुदाम नाईक बाद झाला. एक षटकार बगलता बाद झाला. 3 चेंडूचा खेळ संपला. 6 धावा फलकावरती आल्या. 33 धावांचा पाठलाग करत असताना दिनेश वाघ करतोय कमबॅक. खंडाला बी यावेळेस संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. वाशिवली संघाचा संघनायक दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय मुख्य आयोजक सूरज पवार यांच्या हस्ते. चेंडूवरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीने यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅकिंग गोलंदाजी. एक षटकार आल्यानंतर देखील काय गोलंदाजी केले ह्या गोलंदाजानं. दिनेश वाघ चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. दूर भरून आलाय मात्र चेंडू थांबणार नाही. सीमारेषे पलीकडे चौकार. विजय. आज काय स्पेशल? पापलेटवालीचं गाणं लाव. मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा.
पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट मात्र सक्सेस ठरला नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला जातो अतिशय या गोलंदाजाकडून. या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर नव्हतं नवनाथ या फलंदाजाकडे. 2 चेंडू हाताळलेत, 1 धाव खर्च करत असताना गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 18 चेंडू 24 चेंडू 33 धावांची गरज असताना आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती, अजूनही 21 धावांची आवश्यकता. अशीच गोलंदाजी इथून पुढे देखील करावी लागेल. यावेळेस फटका फसलाय, झेल खाली स्वतः गोलंदाज करतोय चूक आणि झेल मात्र जमिनीला दान झाले. एकच धाव येते, एका धाब्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. डावकुरे आताचा हा गोलंदाज मोठे फटके मारू देत नाहीये, हातभर वलन चेंडूला देतोय. यावेळेस हॅकरच लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीर यशीला चेंडू आदळलाय. मात्र एकच धाव येते, एका धाब्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 14 धावसंख्येवरती. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला लांब ठेवला जातोय. गोलंदाज चतुर आहे अतिश हा गोलंदाज. आल्या आल्या मी म्हटलं होते की हा गोलंदाज फार चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने तो गोलंदाज करत असतो. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 1 धावची स्वरूपात फलंदाज बाद झाला असता, त्या ठिकाणी फेकी चुकीची झाली आहे. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असलेले शतकातील गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन पंचांचा शतक सांभाळण्याचा इशारा येतोय. काय शतक हाताळले गोलंदाजाने, अप्रतिम. 3 धावा मात्र खर्च केल्या 6 चेंडूवरती. आता येणारे 12 चेंडू आणि एकूण 20 धावेची आवश्यकता. सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज ऋषिकेश. येणारे 12 चेंडू 19 धावेंची आवश्यकता. हा शतक निर्णायक ठरू शकतो खरबई संघासाठी. हा शतक चांगला जर हाताळला तर नक्कीच सामन्यात मजा येईल. मात्र पहिल्या चेंडूवरती काय घडलाय, निर्धाव चेंडू हाताळला जातोय ऋषिकेश या गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी डावकुरे हाताचा गोलंदाज नेहमीच हवी ठरत असतो फलंदाजावरती. नॅचरल स्पिंग या गोलंदाजाकडे पाहायला मिळतो. मात्र यावेळेस मोठा फटका फसलाय. झेल खाली शतरक्षक येतोय आणि चूक करतोय. झेल मात्र जमिनीला दान झाले. अशा चुका तुम्ही केल्या तर घरचा रस्ता धरावा लागेल खरबई टीमला. आणि झेल मात्र सोडला गेलाय. या 2 धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलाय. ते मात्र 16 धावसंख्येवरती. येणारे 10 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता.
2 धावा आल्या, 2 धावेच्या सहाय्याने 16 धावा धाव फलकावरती आल्यात. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर डिलिव्हरी, फसवला जातोय सुनील नाईक, होतोय बाद, टोक विजय. चेंडूवरती आलाय षटकार, षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. अजूनही 11 धाबींची आवश्यकता. यावेळेस चेंडूची वाट पाहिल्या, वेट अँड वॉच या चेंडूवरती, आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय चौकार, ठोकटीचे. येस, नो साठी षटकार आलाय. 32 धावा धाव फलकावरती, एका धावींची आवश्यकता अजून या विजयासाठी असेल. नेक्स्ट मॅच वाशिवली विपक्ष खंडाला बी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय. वाशिवली नाणेफेकीचा कौल जिंकलाय. खंडाळा टीम आपण रेडी राहायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. लगेचच जिथे आहेत तिथून उतरल्यानंतर पॅव्हलियन कक्षामध्ये तुम्ही आपला 12 प्रतिनिधी बॅट वगैरे घेऊन पाठवायचा आहे. एका धाबीची आवश्यकता.
मनीष आलाय, एका धावेची आवश्यकता. मनीष सुद्धा चांगला गोलंदाज आहे, मात्र थांबून खेळलाय या चेंडूला आणि चौकार येतो. विजय होते खांदा संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोड गोड कौतुक.